घरात अन्न कमी पडतंय, पैशांची टंचाई थांबत नाही. देवघरात आजच करा हा छोटासा बदल. अन्नपूर्णा मातेंची कृपा, वर्षभर धान्य आणि संपत्तीची बरसात. हे गुपित जाणून घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार माझ्या लाडक्या भगिनींनो आणि स्वामी समर्थ भक्त परिवारांनो. स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या या प्रेमळ आणि आध्यात्मिक परिवारात. मित्रांनो, आजचा विषय खूप खास आहे आणि खूप लोकांच्या आयुष्यात बदल घडवणारा आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि अन्नाची कधीही कमतरता होऊ देणार नाही. टायटल तुम्ही पाहिलंच आहे. ज्या घराच्या देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत अन्नपूर्णा मातेंचं महत्त्व, त्यांची कृपा आणि त्यांना आपल्या घरात कसं स्थान द्यायचं. मित्रांनो, जर तुम्ही स्वामी समर्थ भक्त असाल किंवा तुमच्या घरात सतत पैशांची अडचण येत असेल, अन्न कमी पडत असेल किंवा घरात शांतता नसल्यासारखं वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आधी एक छोटंसं काम करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय अन्नपूर्णा माता. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, अन्नपूर्णा देवी म्हणजे कोण हे आपण आधी समजून घेऊया. अन्नपूर्णा माता या पार्वती मातेंचं एक अत्यंत दिव्य आणि कृपाळू रूप आहे. अन्न म्हणजे धान्य आणि पूर्णा म्हणजे पूर्णता, म्हणजेच ज्या आपल्या भक्तांच्या घरात कधीही अन्नाची कमतरता होऊ देत नाहीत, अशा या अन्नपूर्णा माता आहेत. एक सुंदर कथा आहे जी आपल्याला खूप काही शिकवते. एकदा भगवान शिवांनी पार्वती मातेला विचारलं की या जगातलं सगळं काही माया आहे का? हे ऐकून पार्वती माता थोड्या रागावल्या आणि त्यांनी सगळ्या जगातील अन्न अदृश्य केलं. मित्रांनो, कल्पना करा, सगळीकडे उपासमार सुरू झाली, लोक त्रासलेले, भुकेले झाले. तेव्हा भगवान शिव स्वतः भिक्षा मागायला निघाले आणि त्यावेळी पार्वती मातेनं अन्नपूर्णा रूप धारण करून त्यांना भिक्षा दिली. त्या दिवसापासून अन्नपूर्णा माता या अन्नदात्री म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मित्रांनो, असं मानलं जातं की ज्या घरात अन्नपूर्णा देवीचं वास्तव्य असतं त्या घरात कधीच कोणी भुकेला राहत नाही. त्या घरात नेहमी समाधान असतं, प्रेम असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्न आणि धनाची सतत वाढ होत राहते. आता तुम्ही विचार करत असाल की खरंच का अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवली तर एवढा फरक पडतो का? तर हो मित्रांनो, याचे अनेक अनुभव लोकांनी घेतलेले आहेत आणि आज मी तुम्हाला ते सगळं सांगणार आहे. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे घरात अन्नसंपत्ती कधीच कमी पडत नाही. कितीही परिस्थिती कठीण असली तरी घरात धान्य भरलेलं राहतं. दुसरा फायदा म्हणजे आर्थिक स्थैर्य. हळूहळू घरात पैसा टिकायला लागतो, अनावश्यक खर्च कमी होतो आणि उत्पन्नाचे मार्ग वाढतात. तिसरा फायदा म्हणजे कुटुंबात प्रेम आणि शांतता वाढते. विशेषतः घरातील स्त्रीला रसोईत काम करताना समाधान वाटतं, चिडचिड कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. चौथा फायदा म्हणजे वास्तुदोष कमी होतात. जर तुमच्या घरात काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती हळूहळू दूर होऊ लागते आणि घरात प्रसन्न वातावरण निर्माण होतं. आणि पाचवा महत्त्वाचा फायदा म्हणजे आरोग्य सुधारतं, कारण अन्न शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं. त्यामुळे कुटुंबातील सदस्य निरोगी राहतात. मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगते. नांदेडमधील एका कुटुंबात नेहमी तांदूळ कमी पडायचे. कितीही आणले तरी टिकत नव्हते. घरात सतत तणाव होता. पण त्यांनी श्रद्धेने अन्नपूर्णा मातांची मूर्ती आणली आणि देवघरात ठेवली. रोज छोटासा नैवेद्य दाखवायला सुरुवात केली आणि काही दिवसांतच परिस्थिती बदलली. आज त्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि घरात आनंद आहे. आता महत्त्वाचा प्रश्न येतो की अन्नपूर्णा देवीची मूर्ती कशी निवडावी आणि कुठे ठेवावी. मित्रांनो, मूर्ती घेताना शक्यतो पितळ किंवा संगमरवरीची मूर्ती घ्या. मूर्ती फार मोठी किंवा फार छोटी नसावी. साधारण 6 ते 12 इंच योग्य असते आणि त्या मूर्तीमध्ये अन्नपूर्णा माता हातात धान्याचं पात्र धरलेलं असावं. मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा म्हणजे ईशान्य कोपरा, म्हणजे उत्तर पूर्व दिशा. हा कोपरा खूप पवित्र मानला जातो. तिथे देवघर असेल तर उत्तमच, नाहीतर स्वच्छ जागा करून तिथे मूर्ती ठेवा. मूर्ती नेहमी उंच पाटावर ठेवा, खाली ठेवू नका आणि त्या जागेची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी धूप, दीप लावा, फुलं अर्पण करा आणि शक्य असेल तर थोडंसं गोड नैवेद्य दाखवा. विशेषतः शुक्रवार आणि शनिवार या दिवशी अन्नपूर्णा मातांची विशेष पूजा करा.
जर तुमची रसोई देवघराच्या जवळ असेल तर खूप चांगलं, कारण त्यामुळे अन्नावर सकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात राहते. आता आपण जाणून घेऊया अन्नपूर्णा देवीची सोपी आणि प्रभावी पूजा कशी करायची. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घाला आणि शांत मनाने देवघरासमोर बसा. सर्वात आधी मनात संकल्प करा की मी श्रद्धेने अन्नपूर्णा मातांची पूजा करत आहे. यानंतर एक छोटासा कलश ठेवा, त्यात स्वच्छ पाणी भरा आणि त्यावर हळद कुंकू लावा. मग अन्नपूर्णा मातांचं ध्यान करा आणि मनापासून हा मंत्र जपा. ओम अन्नपूर्णायै नमः. हा मंत्र किमान 108 वेळा जपा. यानंतर धूप दीप दाखवा आणि अन्न, गहू किंवा गोड नैवेद्य अर्पण करा. आरती करा आणि शेवटी कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करा. एक छोटासा पण खूप प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगते. रोज 1 मूठ तांदूळ अन्नपूर्णा मातांना अर्पण करा आणि आठवड्यातून एकदा तो तांदूळ गरजू व्यक्तीला दान करा. यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता जाणवत नाही. आणखी एक शक्तिशाली मंत्र आहे जो तुम्ही रोज म्हणू शकता. ओम ह्रीम अन्नपूर्णायै नमः. हा मंत्र तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि अन्नधनाची वृद्धी करतो. मित्रांनो, जर तुम्ही स्वामी समर्थ भक्त असाल तर स्वामींच्या फोटोसमोर अन्नपूर्णा मातांची पूजा करा, कारण स्वामी समर्थांना भक्तांच्या अन्नाची सेवा खूप प्रिय आहे. आता शेवटी काही विशेष उपाय सांगते जे खूप लोकांनी करून पाहिले आहेत आणि त्यांना चांगले परिणाम मिळाले आहेत. आठवड्यातून एकदा गहू किंवा तांदूळ दान करा. रसोईत स्वच्छता ठेवा आणि अन्नाचा आदर करा. लाल कापडावर थोडं धान्य ठेवून अन्नपूर्णा मातांचं स्मरण करा आणि सणाच्या दिवशी विशेष पूजा करा. पुण्यातील एका कुटुंबाचा अनुभव आहे. त्यांनी फक्त श्रद्धेने अन्नपूर्णा मातांची पूजा सुरू केली आणि 6 महिन्यात त्यांच्या व्यवसायात वाढ झाली आणि घरात आनंद परत आला. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी ऐकून तुम्हाला एक गोष्ट नक्की समजली असेल की अन्नपूर्णा माता म्हणजे फक्त एक मूर्ती नाही, तर त्या आपल्या घराची अन्नदात्री शक्ती आहेत. जर तुम्हीही तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आणायची असेल तर आजच अन्नपूर्णा मातांना आपल्या देवघरात स्थान द्या आणि मनापासून त्यांची सेवा करा. मला खात्री आहे तुम्हालाही लवकरच सकारात्मक बदल जाणवेल. आता तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या घरात अन्नपूर्णा माता आहेत का आणि तुम्हाला काय अनुभव आला? आता आपण आपल्या व्हिडिओतील सर्वात शक्तिशाली आणि मनाला स्पर्श करणाऱ्या भागात प्रवेश करत आहोत. हा भाग तुम्ही मन लावून ऐका आणि शक्य असेल तर डोळे बंद करून अनुभव घ्या, कारण आता आपण अन्नपूर्णा मातेंचं अत्यंत प्रभावी भजन आणि चालीसा जपणार आहोत. मित्रांनो, तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की काही भजनं आणि स्तोत्र इतकी शक्तिशाली असतात की ती आपल्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकतात, आणि त्यातलंच एक म्हणजे अन्नपूर्णा चालीसा. हे 40 चौपयांचं दिव्य भजन आहे जे रोज मनापासून जपल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही, घरात धान्याची भरभराट होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात समाधान आणि शांतता निर्माण होते. म्हणूनच आता मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही जिथे आहात तिथे शांत बसा, हात जोडून अन्नपूर्णा मातेंचं स्मरण करा आणि माझ्यासोबत हा जप करा. तुम्ही मोठ्याने म्हणू शकत असाल तर खूप चांगलं, नाहीतर मनातल्या मनात जपा, पण श्रद्धा मात्र पूर्ण ठेवा. चला तर मग सुरुवात करूया अन्नपूर्णा चालीसा. जय अन्नपूर्णा माता, जय भवानी देवी. धान्य धामिनी जगाची पोशिकिनी, तू विष्णुपत्नी पार्वती स्वरूपा. काशी नगरीत विराजमान तू. शिवभिक्षा मागी तूने धान्य दिले. भक्ती भिक्षुकांना तू अन्न पुरविले. रसोई स्वामिनी गृहलक्ष्मी तूच. घरात तुझी मूर्ती सुख समृद्धी देत. जय अन्नपूर्णा अन्नदात्री माई, तुझ्या कृपेने भरते प्रत्येक थाळी. भुकेल्यांना अन्न देणारी माता, तुझ्या विना नाही कोणाची राखण करता. तू करुणामयी, तू दयामयी, भक्तांच्या घरी वसस सदैव तू आई. तुझ्या नामाचा जप जो करतो त्याच्या घरात कधी अभाव नसतो. तू अन्नपूर्णा, तू जगदंबा, तुझ्या कृपेने सुखाचा सागर नांदा. दीन दुःखींची तूच आधार, तुझ्या नामाने मिटतात सर्व भार. जय जय अन्नपूर्णा माता, भक्तांच्या जीवनाची तूच विधाता. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ही चालीसा रोज म्हणू शकता. प्रत्येक चौपाईनंतर थोडा थांबा घ्या आणि मनात अन्नपूर्णा मातेंचं रूप पहा. हा अनुभव खूप शांत आणि समाधान देणारा असतो. आता आपण एक सुंदर भजन म्हणूया जे खूप सोपं आहे आणि मनाला लगेच भावतं. तुम्हीही सोबत म्हणू शकता. अन्नपूर्णा माई तू दया करा, घरात धान्य भरून द्या माई. स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तीने पूजा करा माई. अन्नपूर्णा माई तू दया करा, घरात सुख शांती दे माई. तुझ्या चरणी ठेवते माथा, कृपा तुझी राहू दे माई.
मित्रांनो, हे भजन तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी म्हणू शकता आणि बघा, हळूहळू तुमच्या घरात किती सकारात्मक बदल होतात. अनेक भक्तांनी अनुभव सांगितला आहे की फक्त हा जप आणि भजन रोज केल्याने त्यांच्या घरात अन्नाची कधीच कमतरता जाणवली नाही आणि त्यांच्या व्यवसायातही वाढ झाली. म्हणूनच हा भाग तुम्ही स्किप करू नका. हा तुमच्या आयुष्यात बदल घडवणारा भाग आहे. आता तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा जय अन्नपूर्णा माता आणि सांगा तुम्ही हा जप रोज करणार का? मला तुमचे अनुभव ऐकायला खूप आवडतील. चला तर मग पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत मनात एकच भावना ठेवा, अन्नपूर्णा माता माझ्या घरात सदैव वास करोत. जय स्वामी समर्थ. जय अन्नपूर्णा माता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रभावी विषयासोबत. तोपर्यंत जय स्वामी समर्थ. जय अन्नपूर्णा माता.